दिल्लीतील जंतर मंतर परिसरामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वणीतील वंचित बहुजन आघाडी आणि ग्रामस्थांच्या काही वतीनं गुरुवारी 23 जुलैला बंदची हाक देण्यात आली. या बंदला वणी व्यापारी असोसिएशनसह विविध व्यापारी, दुकानदार, ऑटोचालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी प्रतिसाद देत शहरातील बहुतांश व्यवसाय आस्थापना दिवसभर बंद ठेवल्या. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण व्हावं अशी मागणी करण्यात आली. शिक्षणाचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीला घातक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. बंद दरम्यान वणी शहरात शांततेचे वातावरण होते. व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानंही शहरामध्ये आवश्यक बंदोबस्त ठेवला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देत लोकशाही मार्गानं आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. बंदला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी व्यापारी, विविध संघटना आणि नागरिकांचे आभार मानले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.